21व्या शतकात तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून मूल्यवर्धनाच्या दिशेनं देशानं वाटचाल केली आहे. याच तत्वावर महाराष्ट्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार आणि वापर यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाची स्थापना करण्यात आली. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग हा एक अभिनव असा उपक्रम आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या ॲक्टच्या अन्वये या आयोगाची निर्मिती केली आहे. आयोग विद्यापीठे, संशोधन संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि अशासकीय संस्थांसोबत सहकार्य करून राज्यभर वैज्ञानिक संशोधनाच्या उपक्रमांना चालना देते. त्याची उत्तम उदाहरणं म्हणजे बेटिक आणि औषधी वनस्पती डेटाबेस प्रकल्प. तर बेटिक बायोमेडिकल इक्विपमेंटसाठी म्हणून एक बेटिक नावाची अशीच परिसंस्था वातावरण निर्माण आपण केलं आहे. याच्यामध्ये खूप संस्था याच्यात काम करतात आहेत. त्याचं मध्यवर्ती काम IIT मुंबई येथे होतं. या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी याची केंद्र आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत या प्रोजेक्टच्या माध्यमातून जवळपास 22 तरी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणा, स्टार्टअप्स म्हणा, हे निर्माण झालेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मेडिसिनल प्लांट्सची संपदा किती आहे, कुठे आहे आणि त्याचे काय काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टींचा डेटाबेस आपण ते उपलब्ध करून दिलेला आहे. आयोगानं अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे कार्यक्रम आहेत. यामध्ये असं दिसून येतं की हे कार्यक्रम जर का अधिक जोमाने झाले तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होईल. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे काय, तर संशोधक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, विद्यापीठं, औद्योगिक क्षेत्र याच्यामधले व्यावसायिक तज्ज्ञ आणि प्रत्यक्ष लाभार्थी यांचा कौशल्य विकास करण्यास मदत करणे. विज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोगासाठी आयोगानं विविध महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान वापरासाठी अर्थसहाय्य म्हणजेच असिस्टंट फॉर S&T ॲप्लिकेशन ही योजना चालू केली. आतापर्यंत ह्या योजनेच्या अंतर्गत एकूण 160 प्रकल्पांना आयोगाने अर्थसहाय्य दिले असून त्यातील निरनिराळ्या घटकातील लोकांना याचा, सर्वसामान्य जनतेला याचा लाभ मिळालेला आहे. उद्योग क्षेत्रातील संबंधित अडचणींमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा वापर करून त्यांचे निरसन करण्याच्या दृष्टीने RGSTC MSME इंटर्नशिप प्रोग्राम अशी योजना राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने महाराष्ट्रात पथदर्शी स्वरूपात राबविली आहे. या केंद्रांद्वारे नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रयोग, विज्ञान आधारित भित्तीपत्रके, विज्ञान विषयक नाटक, विज्ञान विषयक वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा अशांसारखे विज्ञान आधारित विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन लॅब सेटअप करायची प्रत्येक म्हणजे विज्ञान केंद्रामध्ये आणि ह्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट लॅबमध्ये ऑग्युमेंटेड रियालिटी आहे, त्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी आहे, त्यामध्ये 3D इमेजिंग आहे, त्यामध्ये होलोग्राफी आहे, त्यामध्ये कम्प्युटर सिम्युलेशन्स आहेत, ड्रोन टेक्नॉलॉजी आपण वापरून त्याचा कसा आपल्या वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग करू शकतो. CPIITA अर्थात असिस्टन्स फॉर कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट्स बिटवीन इन्स्टिट्यूशन अँड इंडस्ट्री फॉर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट और ॲडॉप्शन या योजनेअंतर्गत आयोगाला प्राप्त झालेले प्रकल्प प्रस्ताव हे पुनरावलोकन तसेच प्रकल्प मूल्यांकन समितीसमोरील सादरीकरण अशा 2 टप्प्यांमध्ये केले जाते. विविध विद्यापीठांमार्फत आणि त्यांना संलग्न संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात रिसर्च प्रोजेक्ट्स राबवले जातात. या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाने असिस्टन्स फॉर S&T ॲप्लिकेशन्स थ्रू युनिव्हर्सिटी सिस्टम ही योजना कार्यान्वित केलेली आहे. यासारख्या योजनांच्या माध्यमातून आयोग राज्यभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते. आयोगाने
5 योजना अशा प्रकारे कार्यान्वित केल्या आहे, ज्यामध्ये विद्यार्थी व संशोधक वर्ग समाविष्ट केला गेला आहे, ज्यामुळे प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, उद्योजक व संबंधित व्यक्ती संस्थेद्वारा विविध योजनेअंतर्गत प्रकल्प प्रस्ताव सादर करू शकतात. प्रकल्प प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया ही सतत चालणारी म्हणजे वर्षभरात कधीही प्रकल्प प्रस्ताव सादर करता येतो. प्राप्त झालेले प्रकल्प एका ठराविक पद्धतीने छाननी केले जातात व प्रकल्प पाठवण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. याची अधिकची माहिती आमच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.rgstc.maharashtra.gov.in इकडे प्राप्त होईल. आयोगानं सहाय्य केलेल्या प्रकल्पांमधून विकसित झालेली तंत्रज्ञाने सार्वत्रिक वापर करण्यामध्ये स्वारस्य दाखविणाऱ्या उद्योजकांना हस्तांतरित केली आहेत. समाजापर्यंत एक वैज्ञानिक दृष्टिकोन सदृढ करणे तसेच एक इकोसिस्टम तयार करणे हा एक प्रमुख आयोगाचा दृष्टिकोन आहे. एक समृद्ध आणि शाश्वत भविष्याच्या निर्मितीसाठी RGSTCचे प्रयत्न अविरत सुरूच राहतील.